छत्रपती संभाजीनगरला आल्यापासून मी जे काही भयानक अनुभव घेतले मागील 30 महिन्यामध्ये, त्याच्यात माझी सासू जी 2009च्या हल्ल्यामध्ये पण मुख्य आरोपी आहे, तिला माहीत होतं माझा मर्डर होणार आहे, पण मी रातोरात वाचलो. आणि मग नंतर माझ्या सासऱ्यांचे काय हाल झाले हा पण एक वेगळा रेकॉर्ड आहे, ते मी तुम्हाला सांगेन नंतर, की कसे कसे गोष्टी घडत गेल्या आणि आणि आता काय घडणार आहे. तर आलो आणि शेजारी लोकांनी हल्ले करायला सुरुवात केली, लाईट काढणं, हे करणं. मग माझ्या सासूने माझ्याविरुद्ध गुन्हेगारी केली, माझ्या मेहुण्याने केली. खरं यांच्याशी माझा काही संबंध नव्हता. माझ्या सासूने माझ्या मिसेसला दबाव टाकणं, धमक्या देणं, 1100 फोन केले, 1135 रेकॉर्डेड आहे. तर हे सगळं झालं. मग नंतर ते गेले निघून कल्याणला, तिथून त्यांनी गुन्हेगारी सुरू केली. तर आम्ही त्याला उत्तर देत गेलो, सहन करत गेलो, अत्याचार सहन केलो, अतिशय विकृत पद्धतीने झालं सगळे. मी जसं तुम्हाला म्हटलं ना, की मला गुन्हेगार ठरवलं गेलं आहे नैतिकदृष्ट्या, चारित्र्यवाईज वगैरे, आणि हेच लोक परत माझी मदत घेतात. आता त्या चांदस गावामध्ये लपून बसलेले आहेत. आता त्यांना शोधून काढणं काय अवघड आहे का? माझा जो मेहुणा आहे कल्याणला, तो लपून बसला, त्याची बायको तिथे लपून बसली. बरं, ह्यांना काय वाटतं माहिती का, की आपण फोन बंद केले, आपण दूरनं हल्ले केले, म्हणजे आपण ह्यांच्या रीचमध्ये येणार नाही. असं कसं, किती हास्यास्पद आहे विचारा. म्हणजे किती किती अपरिपक्वता आहे. म्हणजे चांदस गावामध्ये जाऊन माझ्या सासूला तिथे अरेस्ट करणं किंवा पकडणं हे का अशक्य आहे का मला माझ्या मेहुण्यांना, माझ्या भावाला जेलमध्ये टाकणं अशक्य आहे का? मला तुम्ही खरंच सांगा, हे मी करू शकत नाही का? मी जर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली ना तर हे सगळे लोक आज जातील. आत्ता ह्यांना मी आत टाकू शकतो, इतकी ताकद माझ्याकडे कायदेशीर आहे. राजकीय लोकांसारखं नाही म्हणत की मी ह्याला आत टाकेन, त्याला आत टाकेन, असं नाही. कायदेशीर आहे. त्यांनी केलेले गुन्हे, त्याचे पुरावे, त्यांना मकोका लागेल. बरं, आता मी काय अवस्थेला आलो, माझा प्रयोग काय आता नेमका, की बाबा असं आहे की तुम्ही तुमची मुलगी, तुम्ही एकत्र राहा. मी चाललो आहे आता या जगातून, किंवा मुंबईत जाईन, किंवा काही करेन, अज्ञातवासात जाईन, संन्यास घेईल, किंवा देहत्याग करेल. पण तुम्ही एकत्र या सगळे कुटुंब. तुम्ही तर तुम्हाला काय वाटतं, मी जर चांदसकर कुटुंबियांना भेटलो किंवा त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, ते मला भेटतच नाही. पण मी त्यांच्यासमोर गेलो, समजा चांदसला गेलो, किंवा अभय चांदसकर त्याची बायको धनश्री घरात घेत नाहीत, त्यांच्या लपून पळून जातात, ओमानमध्ये जातात, तिथून गुन्हेगारी करतात. तर ह्यांना कसं ऐकून पकडलं मी समजा उद्या जव्हार पोलीस स्टेशनला गेलो, की साहेब इथे अभय धनश्री राहतात, त्यांचे मेहुणे राहतात, समीर कुलकर्णी, पल्लवी कुलकर्णी, त्यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला, ते पळून गेले, गुन्हे करतात, पळून जातात. तर हे जे 7-8 लोक आहेत, ह्यांना तर एकत्र आणायचं, मनीषासमोर आणायचं, मनीषाच्या नावाचं घर करून टाका, तिची शेती तिला देऊन टाका, तिच्या वडिलांनी दिलेला अधिकार देऊन टाका, मला माफ करा, माझं जे काय झालं झालं, मी चाललो आहे, माझी नुकसान भरपाई, माझी फीस आधी देऊन टाका, विषय संपला. मला तुमच्याकडे काही अपेक्षा नाही, मला तुमच्याशी काही त्रास द्यायचा नाही, मला तुम्हाला काही जेलमध्ये टाकायचं नाही. तुम्हाला काय वाटतं काय होईल? कारण हे लोक माझ्या मिसेसला ब्लॅकमेल करतात, धमक्या देतात, घटस्फोट याच्या ऑफर देतात. बरं, शेजारी जगू देणार नाही तिला, बरोबर आहे. बरं, माझ्यामुळे तिला धोका निर्माण झाला आणि तिच्यामुळे मला धोका निर्माण झाला आहे, आणि आता हे लोक ऐकायला तयार नाहीत. तर मग अशा परिस्थितीमध्ये आता काय होईल? तुम्हाला काय वाटतं? मी चांदसकरांकडे गेलं तर